तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एस के ऑनलाईन ट्युटोरियल्स मध्ये. आज आपण खूप महत्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे सी प्रोग्रामिंग लँग्वेज मधला, जो आहे की डेटा टाइप. सो डेटा टाइप म्हणजे काय? डेटा टाइप हा आपल्या व्हेरिएबलची साईज किती असणार आहे तो सांगतो, आणि कोणत्या टाइपचा डेटा आहे ते आपल्याला स्पेसिफिकली सांगतो. ओके. So data type of a variable determine the type and size of data variable will contain. एखाद्या व्हेरिएबल मध्ये कोणत्या टाइपचा डेटा असणार आहे आणि त्याला किती साईज लागणार आहे हे आपल्याला डेटा टाइप सांगतो. सोप्या शब्दात सांगायचं तर डेटा टाइप कंपायलरला सांगतो की मेमरी किती घ्यायची आणि डाटा कसा हँडल करायचा. फॉर एक्झाम्पल, इथे एक एक्झाम्पल आपण बघूया किंवा आपण इथे लिहूया. आता एखादे व्हेरिएबल तुम्ही घेत असता, लेट से एक्स, आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या टाइपची व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. आपल्याकडे वेगवेगळे टाइप्स असतात डेटाचे, जसे की इंटिजर व्हॅल्यू असेल, फ्लोट व्हॅल्यू असेल, कॅरेक्टर असेल, स्ट्रिंग असेल. ओके, या सगळ्या काय झाल्या टाइप, डेटाचे टाइप झाले, वेगवेगळे डेटा टाइप आहेत. सो इंटिजर म्हणजे काय? एनी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह व्हॅल्यू, कोणती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू. फ्लोट म्हणजे काय? डेसिमल व्हॅल्यू, ज्याच्यामध्ये पॉइंट आहे. सो आता लेट्स से आपण इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत, तर आपल्याला काय करावं लागतं? या व्हेरिएबलच्या अगोदर तो डेटा टाइप मेन्शन करावा लागतो. लेट्स इंटिजरला आपण काय देतो? आयएनटी हा कीवर्ड आहे. आयएनटी हा कीवर्ड कशासाठी वापरला जातो? इंटिजर. सो आयएनटी इंट स्टँड फॉर इंटिजर, इंट एक्स असं आपण त्याला रीड करतो. आणि म्हणजे याचा अर्थ काय झाला की एक्स मध्ये आता इंटिजर टाइपचा डेटा स्टोअर होऊ शकतो. लेट्स से मी 15 हा इंटिजर याच्यामध्ये स्टोअर केलेला आहे. आता बॅकएंडला काय होत असतं? मेमरीमध्ये जी आपली प्रायमरी मेमरी आहे, रॅम, जेव्हा आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो, जिथे कुठे स्पेस असेल त्या स्पेसला काय होतं की ते त्या ऍड्रेसला आपलं व्हेरिएबल नेम शो करते की इथे एक्स आहे, आणि इथे इंटिजर टाइपचा डेटा आहे. कंपायलरला इंटिजर वरून कळतं की आपल्याला किती मेमरी घ्यायची. तर इंटिजर टाइप जनरली तो डेटा स्टोअर करण्यासाठी 2 बाईट ऑफ मेमरी ऑक्युपाय करतो. म्हणजे एक्स किती बाईट ऑफ मेमरी, किती जागा धरून ठेवेल? 2 बाईटची जागा ऑक्युपाय करून ठेवेल. आणि मग याच्यामध्ये 15 जे आहे ते बायनरी मध्ये स्टोअर होते. सो डेटा टाइप आपल्याला जर ब्रॉडली सांगायचं म्हटलं तर दोन गोष्टी सांगतो, की कोणत्या टाइपचा डेटा आहे आणि त्याला स्टोअर करण्यासाठी किती जागा लागेल, हे कोण सांगतं? डेटा टाइप. ओके. आता लेट्स एखादा फ्लोट व्हॅल्यू, जसं की फ्लोटला कीवर्ड काय तुमचा? फ्लोट. सो फ्लोट एक्स इज इक्वल टू म्हणजे डेसिमल व्हॅल्यू 1.5. आता काय होईल? मेमरी मध्ये जिथे कुठे एक्स असेल, जिथे कुठे जागा असेल तिथे एक्स नावाची, पण आता एक्स किती मेमरी ऑक्युपाय करणार आहे? तर नियरली 4 बाईटची मेमरी एक्स ऑक्युपाय करणार आहे. कारण फ्लोटला स्टोअर करण्यासाठी किती जागा लागते? फ्लोट व्हॅल्यू लिहिण्यासाठी 4 बाईटची मेमरी लागते. मग 4 बाईटची मेमरी तर तो स्टोअर करेल, आणि याच्यामध्ये तुमचं जे काय असेल बायनरी मध्ये 1.5 स्टोअर होतील. सो हे डेटा टाइपचं टाइप काम आहे. तर आता आपण येऊया टाइप्स ऑफ डेटा टाइप. डेटा टाइपचे किती टाइप्स आहेत? तर ब्रॉडली आपण 3 टाइप मध्ये डेटा टाइपला क्लासिफाय करू शकतो. एक तुमचा बेसिक डेटा टाइप, दुसरं डिराइव्ड डेटा टाइप, आणि युजर डिफाईन्ड डेटा टाइप. बेसिक डेटा टाइपचे वेगवेगळे नाव आहेत, जसं प्रायमरी डेटा टाइप असेल, प्रिमिटिव्ह असेल, बिल्ट इन असेल, फंडामेंटल. हे सगळे बेसिक डेटा टाइपचेच नाव आहेत. सो बेसिक डेटा टाइप म्हणजे काय? की आपला इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल, वाईड, बुलन, कॉम्प्लेक्स, हे सगळे झाले आपले बेसिक डेटा टाइप. त्यानंतर किंवा याला प्रायमरी डेटा टाइप म्हणतो. या डेटा टाइपच्या आधारावरती काही डेटा टाइप्स तयार करण्यात आले, त्याला आपण डिराइव्ड डेटा टाइप म्हणतो. जसे की अरे असेल, फंक्शन असेल, पॉइंटर्स असेल, रेफरन्सेस असेल. आणि युजर डिफाईन्ड म्हणजे काय? युजर स्वतः डेटा टाइप तयार करू शकतो बाय युझिंग स्ट्रक्चर असेल, युनियन असेल, टाइप डेप असेल. ओके. सो हे आपले डेटा टाइपचे प्रकार आहेत. सो आय होप तुम्हाला डेटा टाइप म्हणजे काय हा टॉपिक समजला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि थँक्यू फॉर वॉचिंग.